जय गुरु. हे गुरु. चालेल, आपण सुरुवात करायची का मग? चालेल. जय गुरु. जय गुरु. वायू शक्ती. हो, 14वं वाक्य झालं होतं आपलं. बरोबर आहे. बरं. ही काल शेवट कोण करत होतं माझ्या मते? मी करत होते. हा, प्रणती करत होत्या. करेक्ट. वायू. तर हो, वायूत खूप महान शक्ती असते. ते हम्म. महतीच महान हा तर असं आपण म्हणत होतो हा काहीतरी. तर हा तर महत्ती हे इकारांत विशेषण आहे. ठीक आहे, पण ते म्हणजे काय म्हणता येईल त्याला? हम्म. अ, महत महतम महत महती वगैरे असं म्हणजे स्त्रीलिंगी रूप होतं त्याचं, मोठीच, मोठी या शब्दाचं. हम्म. ठीक आहे. आता आपण जास्त नको विचार करायला याच्याबद्दल, पुढे आपण शिकणार आहोत परिचयामध्ये. पण महती हा शब्द लिहून ठेवा, म्हणजे मग परिचयाच्या वेळी जेव्हा आपला होईल ना तेव्हा आपल्याला हे परत एकदा याची उजळणी होईल आपली. पण शक्ती, ती शक्ती, बरोबर, म्हणजे हे इकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे हा. हम्म. हा. ते वर्तते म्हणजे वाहते असं नाही का होणार? नाही, वहते ना, ते आहे ना. वहते. ओके ओके. म्हणजे वाहणे. वर्तते म्हणजे असणे. तर ते म्हणजे असणे. आणि आत्मनेपदी आहे हा धातू. आपण आता नंतर माधवीताई आल्या असतील तर त्या, जर नसतील तर निशिगंधाताई. घेते. मेरू 15वं से घ्या. हाँ। मेरू नामकः कश्चित् पर्वतः उत्तर प्रदेशे अस्ति. मेरू नावाचा कोणी पर्वत उत्तर प्रदेशात आहे. हा, कोणी एक. कोणी एक हा, पर्वत या उत्तर अर्थाने तो प्रदेशात आहे. कह चित. हा, कश्चित या. हा, बरोबर. हा, कोणी एक पर्वत उत्तर प्रदेशात आहे. चालेल. पुढे कोणीच सीमाताई आज आल्यात. सीमाताई, माझ्या मते मी हो हो, सीमाताईंना मी ते बघितलंय. मी हा का अनम्यूटच तेच. बोलतो. हा. हम्म. मेरौ देवानां दिवसः आसीत्. हम्म. आता आसित हा जो धातू आहे हा भूतकाळातला धातू आहे. हम्म. अनद्यतन भूतकाळात हा. होता. हम्म. हा. तर सांगा आता काय काय. मेरौ
बर, कळलं नाही. आसीत म्हणजे होता. होता हे क्रियापद आहे. मग आता हा. कर्ता कोण आहे? नाही कळत आहे. काही क्रियापदाला प्रश्न विचारा. थांबा, कोणी प्रॉम्प्ट करू नका. क्रियापदाला प्रश्न विचारा. कोण हा? कोण होता? मेरोचा अर्थ नाही कळत आहे, त्यामुळे कळत ठीक आहे, नाही. आपण आता 2 क्षणभर बाजूला ठेवू. इतर काही उत्तर मिळू शकतं का आपल्याला? कोण होता? हे देवांचं निवास आहे याचा अर्थ होतोय का? तुमच्या मनात जे असेल त्यांनी करून बघा ना, होतंय का? फार तर काय होईल, चूक होईल. करा ना, पुढे करा. ठीक आहे, देवांचा हम्म. निवास होता असं तुम्हाला वाटतंय. आपण एक हम्म. क्षणभर ते बरोबर आहे असं धरू. हम्म. कोण हम्म. होता? मेरो होता. मेरू जे- होता हम्म. का? मेरो. असण्याची क्रिया कोणी केली? मेरू पर्वताचा ते कुठलं तरी असणार आहे. हो ना? हो, बरोबर आहे. पण मग तरी देखील माझा प्रश्न तरी तोच आहे की कोण होता? असण्याची क्रिया कोणी केली आहे? निवास म्हणजे निवास हे हा, म्हणजे कर्ता निवास आहे वाक्यातला. हा. करता ताई, निवास. हे बघा, एक लक्षात घ्या, संस्कृत मध्ये जसं आपण मराठीमध्ये आपल्याला कर्ता कर्म क्रियापद व्यवस्थित कळतं की नाही, हो. आपल्यालाच ती स्थिती आणायची आहे. आपण टोटल माझ्या मते 1.5 का 2 वर्ष पूर्ण हा अभ्यासक्रम शिकणार आहोत, बरोबर आहे, कोविड पर्यंत. हो. तर कोविड मध्ये गेल्यानंतर निदान 90 ते 95% तरी तुम्हाला कळायलाच पाहिजे की वाक्यातला कर्ता कर्म क्रियापद कोण. हम्म. आणि काही ठिकाणी आपल्याला क्रियापद माहिती नसतील तर ठीक आहे, पण निदान आपल्याला क्रियापदाला कर्ता शोधायचा प्रयत्न करता आला पाहिजे, आणि त्याची ही सगळी आपण तयारी करतो. हो. हा, म्हणजे असणे किंवा होता. कोण होता? निवास होता. काय होता? काय येईल उत्तर? काय होता? निवास निवासच होता. नाही. बरोबर आहे, निवासच होता. म्हणजे हे काय झालं? अकर्मक झालं क्रियापद. हम्म. चला, ठीक आहे, हरकत नाही. म्हणजे आपल्याला कर्ता कर्म क्रियापद यांचा हिशोब झाला आपला. हो. बरोबर आहे. अकर्मक म्हणजेच कर्म नाही असं वाक्य. हो. मग आता येऊन जाऊन 2च शब्द उरतात. मेरव देवानाम. हो. मग देवानाम काय आहे? देव शब्द आपल्याला माहिती आहे. हो. हा, काय आहे मग देवानाम? षष्ठी. षष्ठी, बहुवचन. देवांचा 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 निवास होता. निवास होता. हा, मग आता येऊन जाऊन मेरव असेल, बरोबर आहे. हो. हो. हा, काय असू शकतं? कवाऊ हा शब्द आपण बघितला होता. हो. कवी मध्ये किंवा कवीवर अशा अर्थी होता, बरोबर आहे. हो. गुरु हा शब्द आपण शिकलो. गुरव म्हणजे काय होता? गुरु मध्ये किंवा गुरुत, हो. म्हणजे सप्तमी होती ती. सप्तमी होती. म्हणजे हा कुठला तरी सप्तमीतला शब्द आहे की जो स्थानवाचक किंवा कालवाचक गोष्ट दाखवतोय. हम्म. हे देखील आपल्याला ओळखायला आलं पाहिजे. मग आता मेरव स्थानवाचक काय असू शकतं? मेरू पर्वतावर बस, देवांचा निवास संपलं. होता. संपलं, तुम्हाला आलं ना. केवळ हम्म. बघा, आपण शब्दाकडे बघून आपण मेरव म्हणजे मेरू पर्वत असावा असा आपण अर्थ काढू शकतो. हो. ते मेरूच लक्षात नाही आलं. वरती होतं तरी लक्षातच नाही आलं. ते मेरू म्हणजे काय त्याचाच विचार करत होते. बघा ना, मेरव सारखा शब्द आपण आतापर्यंत देव शिकलो, माला शिकलो, कवी शिकलो, वन शिकलो आणि गुरु शिकलो. याच्यापैकी कुठला तरी एक शब्द असणार ना तो. हम्म. नाही, तो वरती होता म्हणजे खरं लगेच लक्षात यायला हवं होतं. पण ते ठीक आहे. लक्षातच नाही आलं. हा, ठीक आहे, हरकत नाही. म्हणजे इथे आपण जरा थोडस काय म्हणतात ना, तारतम्य ठेवायचं.
ठीक आहे, पण ठीक आहे, तुम्हाला पहिल्यांदा जे वाटलं होतं ते बरोबरच होतं. नाही, ते मेरू मध्येच सगळं माझं लक्ष होतं, त्यामुळे बाकी माझ्या काही लक्षातच आलं नाही, मला तेच कळत नव्हतं. मग ठीक आहे ना, आपण उगीच असं म्हणायचं की मला ते काही कळलेलं नाही, देवांचा निवास होता एवढं मला कळलंय. हो. बस तेवढं जरी सांगितलं तरी खूप आहे. चला पुढे. तुमच्या नंतर सीमाताई नंतर आता कोण येणार आहे? विद्याताई तेंडुलकर. सहा रुग्णः इक्षोः रसं पिबति. हा, तो रुग्ण ताई इक्षो ताई पहिल्यांदा वाक्यातलं क्रियापद काय? पिबती. बर, मग करता काय कोण? पितो? सहा करताय. सहा सहा रुग्ण. रुग्ण, तो रुग्ण ना. हो, सहा स रुग्ण. हे रुग्णाचं विशेषण आहे, बरोबर, तो हो रुग्ण. हो. चला ठीक आहे, म्हणजे कर्त्याचा हिशोब लागला, याचा हिशोब लागला, आपल्याला क्रियापदाचा हिशोब लागला. कर्म हो. कोण आहे? काय पितो? इक्षोः रसम. नाही, रसम पितो. काय पितो? रसम. तर रस पितो, बरोबर. रस पितो, रसम. हा, आणि आता हा रसाचा आपण अजून काहीतरी विशेष माहिती देतोय. हा. म्हणजे इक्षोहो हे रसासंबंधित काहीतरी जास्तीची माहिती देत आहे. हो, विशेषण आहे ते. हा, पण विशेषण आहे, मग आता ते द्वितीयत आहे का हो? नाही. का बरं नाही? षष्ठी आहे. नाही विशेष. सांगू नका ना कृपया, प्रत्येकाने. कारण याचा रस असं ते आहे ना, बरोबर, काशीचे संबंधकारक दाखवत आहे. संबंधकारक आहे. बरोबर, म्हणून ते हो षष्ठी मध्ये आहे ते. हो. गुरो हो, तसं इक्षो हो. इक्षो इक्षु हो. म्हणजे ऊस, उसाचा. पुल्लिंगी उकारांत शब्द आहे तो. हम्म. येतंय लक्षात? हो हो बघा, उसाचा. हो. आता बघा, हे तर आता अजून सोपं झालं, कारण की आधीच्या ह्याच्यामध्ये इक्षोहो म्हणजे काय माहितीये, रसह म्हणजे हम्म. माहिती आपल्याला. हे तर वाक्य जे कोण करणार आहे त्याला अजून सोपं आहे. विशाखाताई. मी आहे का? ओके. इक्षोः रसः अतिमधुरः भवति. उसाचा रस अतिमधुर असतो. हा, बस छान. अतिमधुरला अतिमधुर म्हणलं तरी चालतं, खूप गोड म्हणलं तरी चालेल. तरीच पुढे विशाखाताई नंतर आज सुकेशताई आलेले आहेत, मला माहिती, बघितलंय मी. इक्षूणां छायासु कृषकाः कथं विश्राम्यन्ति विश्राम्यन्ति. हा, मग क्रियापद काय आहे याच्यात? विश्राम्यन्ति. हा, विश्राम्यंती बघितला आपल्याला काय कळतं? विश्राम करणं बुवा असं. हा बरोबर, आणि हे अनेक बहुवचनी आहे. बहुवचनीय. हा, म्हणजे विश्राम करतात, अनेक जण किंवा अनेक लोक विश्राम करतात असं असतं. चला. कृषकः म्हणजे शेतकरी आहे ना. हा कोण आहे? वाक्यात करता, विश्राम करायची क्रिया कोण करते? कृषक. हा, म्हणजे करता कोण झाला? कृषकः. चला, काय करतो? काय करतात? विश्राम करतात. त्यामुळे हे वाक्य कसं झालं आता? अकर्मक झालं. अकर्मक झालं. मग आता आपण उरलेल्या 3 शब्दांचा हिशोब लावूयात. कथम. कथम म्हणजे काय सांगितलं होतं? इत्थम आणि सांग. कथम हे 2 हो ना, शब्द नेहमी मी म्हणलं होतं बघा, आपण मराठी मधले भाषिक लोक इत्थमला इथे म्हणतो कायम, पण इत्थमला इथे नाहीये. इत्थम म्हणजे अशा प्रकारे, आणि कथम म्हणजे कशा प्रकारे किंवा कसे. कसे विश्राम करतात. हा, ठीक आहे.
किंवा शेतकरी कशा प्रकारे विश्राम करतात, दोन्ही चालतं. छायासू म्हणजे सावलीत सावलीत. हा, छाया हा आकारांती स्त्रीलिंगी शब्द आहे. छायासू म्हणजे काय होईल? छायासू सप्तमी. बरोबर आहे, म्हणजे सप्तमी अनेक बहुवचन आहे. दर्शक आहेत. हा, नाही. छायांमध्ये. हं. आणि मग आता इक्षुणाम काय होईल? इक्ष म्हणजे तर ऊस ऊस येतं ना. हो, बघा ना, हे बघा अलीकडचं वाक्य बघा ना, 18. इक्षोहो रस, उसाचा रस. पण मग ऊसाच्या झाडांच्या सावलीत हा, मग आता उसाचं झाड असतं का हो ताई? नाही ना, म्हणून तर मी म्हणते ना. हा, मग करा ना. मग इक्षुणाम, पहिल्यांदा आधी नाम म्हणलं की आपल्या डोक्यात काय यायला पाहिजे? षष्ठी बहुवचन यायला पाहिजे. म्हणजे उसांच्या छायांमध्ये शेतकरी, शेतकरी कंसात कशा अनेक प्रकारे शेतकरी हं. कसे विश्राम करतात? हं. हे बघा, हं. उसांच्या. त्या आता सावलीत माझ्या मते सावल्यात म्हणायला पाहिजे. कळलं का? कारण की अनेक अनेक आहेत. अनेक करेक्ट. हं. छायासू सप्तमी, बरोबर आहे. रामे रामयोः रामेषु सप्तमी, तसं छायासू. माले मालयोः मालासू सप्तमी होती. आठवत आहे का? ओ हा, म्हणजे हे मला आता बरोबर करायला पाहिजे. सावलीत नाही, सावलींमध्ये होईल ते. हं. अनेक. अनेक दुरुस्त करावे. चालेल, आपण मी सेव. ठीक आहे. उसांच्या सावल्यात शेतकरी कसे आराम करतात किंवा विश्राम करतात? ठीक आहे, चालेल. पुढे सुकेशाताई नंतर मोहिनीताई आज आल्यात का? हो सर. हा, आले. घ्या ना 20वं वाक्य. गुरुणा माज्ञा परिपालनीया. हम्म. गुरुणा पहिले संधी विग्रह करा. गुरुनामाज्ञा. हा, गुरुणा अधिक आज्ञा. गुरुना मग कुठे खाऊन टाकलात ताई? गुरुनामा बर, ठीक आहे. गुरुनामा हा शब्द आणि मग पुढचा काय होईल? आज्ञा अधिक आज्ञा. आता गुरुनामा हे बरोबर वाटतंय का हो ताई तुम्हाला? नाही. हा, मग काय वाटतंय? थोडा विचार करा अजून, आणि कोणी मदत करू नका त्यांना. हम्म. गुरुनाम ही हा, षष्टी बरोबर. आहे. षष्टी हा, आहे छान छान, बरोबर ओळखलं. आणि अधिक आज्ञा. आज्ञा म्हणजे हा, गुरुनाम गुण. मधला म पाय मोड्या, हा, अधिक आज्ञा. अधिक आज्ञा. हा, म्हणजे गुरूंची आज्ञा. गुरूंची आज्ञा परिपालनीय म्हणजे अधिक पालनीय और परिपालनीय एकच हा, शब्द आहे. आता हे जरा नवीन आहे, तुम्हाला सांगतो. एक लक्षात घ्या, परिपालनीय म्हणजे सर्व बाजूंनी पालन करणे आहे. कर्तव्यम जसं आपण शिकलो होतो ना, करणे आहे किंवा केले पाहिजे. तसं परिपालनीय म्हणजे ही आज्ञा तुम्हाला सर्व पालन बाजूंनी करायलाच पाहिजे पाळणे आहे आहे. किंवा पाळली पाहिजे. दोन्ही प्रकारे हे वाक्य लिहिता येत मराठीत. आपण बघा म्हणतो की ते दृश्य ना शोभनीय आहे. बरोबर. हो सर. मराठीमध्ये आपण म्हणतो की नाही, दर्शनीय, दर्शनीय. शोभनीय. तसाच हा परिपालनीय
आणि त्याचं स्त्रीलिंग रूप परिपालनीया झालेलं आहे, कारण की आज्ञा ही स्त्रीलिंगी शब्द आहे, ती आज्ञा आहे ना. हो हा, म्हणून गुरूंची आज्ञा परिपालनीय म्हणजे काय, सर्व बाजूनी पूर्णपणे पाळणे आहे. परी हा हो जो उपसर्ग आहे ना, तो जनरली सर्व बाजूनी असेल ना त्याला लागतो. आता सर्वोपरी बघा, हा हा परिसराचा अर्थ काय सर्वोपरी होतो ताई? परिसर हा शब्द तुम्ही मराठीत खूप वापरला आयुष्यभर. हो सर हा, आजूबाजूचा परिसर आजूबाजूचा सर्व म्हणतो आपण, सर्व बरोबर. हा असं असतं का की फक्त उत्तरेचाच भाग आहे आणि आपण त्याला परिसर म्हणतो का? नाही सर्व नाही, बाजूचा परिसर असं म्हणजे म्हणतो. चारी दिशेंनी, चारही चारी दिशे बाजूंनी, सर्व बाजूंनी. आता परिसीमा आपण म्हणतो ना, तुम्ही की नाही मोहिनीताई म्हणजे याची परिसीमा ओलांडलीत. म्हणजे काय, चारी बाजूनी ज्या सीमा आखून दिल्यात त्याच्या पलीकडचं तुम्ही काहीतरी केलं, तेव्हा मी हो तुम्हाला म्हणेन ना की मोहिनीताई तुम्ही परिसीमा ओलांडलीत. म्हणजे चारी बाजूला ज्या सीमा आखून दिल्या होत्या त्यापेक्षा तुम्ही पलीकडे गेला. बघितलं तर आता परी आणि सीमा हे शब्द कसा वापरला गेला. सीमा म्हणजे हद्द, सर्व बाजूंची हद्द ओलांडून जेव्हा आपण जातो तेव्हा त्याला परिसीमा, असं म्हणतो. ओलांडून जाणे म्हणतो. हा, परी हा उपसर्ग खूप महत्वाचा आहे आणि तुम्हाला वारंवार हा येईल आणि जिथे जिथे त्याचा अर्थ संपूर्णपणे, पूर्णपणे, सर्व बाजूनी अशा अर्थाने परी हा शब्द वापरला जातो. सर सर्वोपरी पण आपण हा शब्द यूज करतो म्हणजे हा, सर्व म्हणजे बाजूनी. सर्व बाजूनी, करेक्ट, बरोबर आहे. सर्वतोपरी विचार करून मगच कृती करावी. म्हणजे सर्व बाजूंनी विचार करून मगच आपण कृती करावी. अगदी योग्य दिली तुम्हाला, छान छान. बघा, गुरूंची आज्ञा पूर्ण पाळायला हवी किंवा पूर्ण पाळली पाहिजे. पाळणे आहे, अनेक प्रकार हे वाक्य लिहिता येतं. ठीक आहे, आपण आता लताताईंकडे जाऊ. लताताई आहात का तुम्ही, का म्यूट वर आहात? आहे सर, आहे. हा, आणि मुद्दामून आपण ही हिंदीमध्येच वाक्य ठेवूयात कारण की परीक्षेतही तुम्हाला हिंदीत येणार आहे आणि जरा त्या निमित्ताने आपण राष्ट्रभाषेचाही बरोबर. थोडा सराव ठेवू. म्हणजे आपल्याला मराठीचा अभिमान ठेवायचा आहे, मातृभाषा आहे म्हणून, पण याचा अर्थ राष्ट्रभाषेकडे दुर्लक्ष करायचं नाहीये. बर. हा, वाचा. वाचू का? हो, हे यह बर्तन सोने का बना हुआ है. हा, यह मराठीत सांगा बर्तन, म्हणजे तुम्हाला तुमच्या मराठी. डोक्यामध्ये विचार हा बरोबर येऊ शकतो. हा. हे भांडे सोन्याचे बनलेले आहे. हा, हे भांडे म्हणजे हा. आता भांड्याला शब्द चषक आपण हा, असंही म्हणू शकतो किंवा पात्र म्हणू शकतो. पात्र. फुलपात्र पात्र. म्हणतो ना आपण तसं. यह म्हणजे हा, हे म्हणजे हे आणि हा, ते. एषः हे शह. किंवा ए- एतद. आता भांड एतत्. हा कुठला शब्द असेल त्याच्यावर अवलंबून आहे, बरोबर. हा, आता सोने का बना हुआ है, सोन्याला सुवर्ण. सुवर्ण. हा. हं. सुवर्ण, सुवर्णमय, सुवर्णस्य. हा, आता आपण सोन्याचे अगदी हा मराठीमध्ये म्हणतो पण हा, संस्कृत मध्ये तसं होत सोन्याचं नाही. सोन्या सोन्याने निर्मित आहे असं म्हणायला लागेल. सुवर्णेन हा, सुवर्णेन तृतीया निर्मित. विभक्ती येते तिथे. अच्छा. हं? इदम इदम पात्रम, म्हणजे हे पात्र का? हे पात्र, कारण की पात्र काय आहे, नपुसकलिंगी आहे शब्द, ते पात्र, पण बरोबर. इदम म्हणजे इदम आपण म्हणजे दिलेला हे, शब्द. हे इदम यह, आणि इदमचा अजून एक शब्द होता, इदम वदम का नाही. इदम, अयम आणि इयम.
हा इदम म्हणजे हे पात्र, हे हा इदम म्हणजे हे अयम म्हणजे हे काय, पात्र. पुल्लिंगी जर का एखादा शब्दाविषयी बोलायचं असेल, हा 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 पर्वत, तेव्हा अच्छा अयम म्हणायला लागेल. अयम हा ही मुलगी, इयम बालिका, ही मुलगी. आणि इदम पात्रम म्हणजे हे पात्र किंवा हे भांडे. हो. आणि हं? ते असे इदानी ते एक शब्द. शब्द केला होता त्याला काय होतं? इदानीम म्हणजे आत्ता, अच्छा हा ते आठवत या होतं वेळेला. मला. हा हा बरोबर. हा मला माहितीये बालबोध मध्ये इदानीम आपल्याला हा गेलेला होता, पण इदानी हा त्याचा ते अर्थ तेच होता ते आत्ता. केलंय आत्ता. हम्म. आणि तदानीम म्हणजे तेव्हा. हा ते दोन शब्द आठवत होते मला. करेक्ट. हा इदम आणि तुम्ही हे इदम पण शिकलेला पात्रम होतात, इदम, अयम आणि इयम. हे जास्त वापरले गेले नव्हते आपले. हा आणि बघा काही दिवसापूर्वी दिलीपजींनी म्हणजे दुसऱ्या वर्गाचे जे शिक्षक आहेत, त्यांनी एक हा, रंगीबेरंगी तक्ता पाठवला होता बघा. हो बरं ते वाचला होता एकदा पण असं हा मग एक काय काम करा, तो तक्त्याचा जर का तुमच्या घरी प्रिंट आउट प्रिंट काढायला करता लागेल. येत असेल तर प्रिंट आउट करून भिंतीवर लावा बरोबर. आणि येता जाता सारखा तो बघायचा. हम्म. जसं आपण कॅलेंडर मधल्या तिथ्या येता जाता बघतो की नाही, की आज हो चतुर्थी काही आहे काही का, आज तक्ते उपास आहे रोज का. वाचायला पाहिजे. हा तसे तक्ते बघायचे. इदम पात्रम सुवर्णेन निर्मितम सुवर्णेन, अस्ति. सुवर्णेन निर्मितम अस्ति. हा म्हणजे निर्मित असते, हा, हे बनलेले, पात्र निर्मितम. निर्मितम म्हणजे बनलेले आहे. धातुसाधित विशेषण आहे बघा, हो बनलेले. बनलेले. हे हिंदीच वाक्य येतील का आपल्याला परीक्षेत? हो परीक्षेत तुम्हाला हिंदीच येणार आहे, पण आपण परीक्षेमध्ये फक्त मराठीत संस्कृतच येणार नाही लिहायचे, तुम्हाला. हे बघा जिथे तुम्हाला मराठी करून प्रश्न घ्यायचे. असतो मातृभाषेत अनुवाद करा, तिथे तुम्ही मराठीत हा करायचा आहे. अच्छा पण एखादं वाक्य तुम्हाला संस्कृत मध्ये अनुवाद करायला सांगितला तर मूळ हा वाक्य हे तुम्हाला हिंदीमध्येही असेल किंवा हिंदीतच इंग्लिश येणार. मध्ये असेल. बरं कारण हिंदीत की हा एक लक्षात घ्या, भारतीय विद्या भवन ही राष्ट्रीय संस्था आहे, भाषा. त्यामुळे हा त्यांना राष्ट्रभाषेला जास्त सन्मान द्यावाच लागतो. हम्म. हम्म. आणि माझ्या मते आपण अ, सगळेच जण हिंदी येतच असं आपल्याला. हिंदी बहुतेकांना येणं अपेक्षा आहे, कारण येते. की हो हो भारत ही आपली मातृभूमी आहे आणि राष्ट्रभाषा माहिती असणं आणि चांगल्या प्रकारे येणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे. हो हो हिंदीत काही अडचण येत नाही तशी. हा एक्झॅक्टली. चालेल. पुढचं वाक्य कोण घेतील आता, आपण ते घेणार का? इसमें सुगंधित जल है. हा म्हणजे आता यात ताई इथे सुगंधित पात्र जे पाणी आहे ना, त्या आहे. पात्राविषयी बोलतोय आपण आता. हम्म, म्हणजे हे पात्र सुवर्णाने बनलेलं आहे आणि या पात्रात हम्म, सुगंधित जल आहे. हम्म. आता करा. हम्म. सुगंधी जल अस्ति हे आलं. इसमें ला येत नाही मला. म्हणजे सप्तमी काहीतरी पाहिजे, बरोबर आहे. हम्म. हा पात्रे हा अस्मिन हा अस्मिन पात्रे. अस्मिन पात्रे. हा, अस्मिन पात्रे सुगंधिः जलम अस्ति. सुगंधीही का केलं बरं? हम्म, जलम जर का सुगंधी नपुसकलिंगी आहे, हा हा सुगंधिम नाही, पण मला ते चुकीचं वाटलं म्हणून. करा विचार करा. अस्मिन पात्रे अस्मिन टिंब टिंब पात्रे टिंब जलम अस्ति. जलम सुगंधितम. सुगंधी हा ध सुगंधितम होईल. हा हा बरोबर. संपलं. सुगंधितम आहे ना शब्द ताई. हम्म
आपण कशाला रुंद उगाच चाप. जास्त ओव्हर सिम्प्लिफिकेशन करतोय. हम्म. अस्मिन पात्रे नाही लिहिलंय. ठीक. हा, आता इथं अस्मिन पात्रे का नाही म्हणलेलं, तर कारण आपण पात्राविषयीच हा बोलतो म्हणून पात्रे अध्यार पात्रे येते. पात्रे हा. सारखं म्हणायची गरज नाहीये. हा, हम्म. पण अध्यारोत पात्रे. पात्रे. हा. हा, ठीक आहे, हो. चालेल. आता बघा, आपण त्याच संदर्भात पुढे बोलतोय. पुढच्यांनी कोण घेणार आहेत? माधवीताई दळवी नाही आलेल्या, नाही का? निशिगंधाताई. हाँ, उस जल में कमल और मोगरे के फूल है. हा, म्हणजे हे जे उस जल सुगंधित में. आपण पाणी बोललो आता, हाँ, त्या पाण्याविषयी आपण आता पुढे बोलतोय. पण मगाशी इसमें होता तर इथे उस जल में आहे. हा, पण आता आपण पाण्याबद्दल बोलतोय ना, हो. कारण की आता आपण पात्राबद्दल बोलत नाही आहोत. हो हो. हम्म. अस्मिन् जले हा, कमलानि आणि मृद्गराणि फल फुल पुष्पाणि सन्ति. हा, आता मोगरे और कमल के च मोगरे च असं पाहिजे यायला. चे मुद्गरे च सरोज. सरोज पण बर म्हणतात ना कमलाला. बर आपण एक क्षणभर कमलाला कमल म्हणू. ठीक आहे. कमल. हा. हम्म. आता पहिल्यांदा आधी असण्याची क्रिया कोणी केली आहे? त्या जलात आहे. फुल फूल आहे. हा, म्हणजे असण्याची क्रिया कोणी केली? फुलाने केली आहे. चला, म्हणजे फूल हा शब्द करता आहे तो हो प्रथमेत गेला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे हो. पुष्पम, पुष्पम अस्ति. पुष्पम अस्ति. हा जले पुष्पम अस्ति. हा, आणि मुद्गरानी काय काय म्हणतात त्याला लक्षात नाही मिळत. ठीक आहे, आपण एक क्षणभर आता नाही आपल्याला आठवला. आणि कमळ और मोगरे के फूल. हा, हा, कमल कमलला मोगरे. कमलानी म्हणता येईल. हा, आणि मुद्गरे मुद्गर असंच म्हणतात ना काहीतरी. हो हो, हो मुदगरच आहे. मौद्गर 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 होतं. मुदगर. मौद्गर मौद्गर पुष्पाणी. पुष्पाणि सन्ति तस्मिन् जले. संपलं. आणि हे बघा, इथं हायवर अनुस्वार आहे, म्हणजे याचा अर्थ अनेक हा, अनेक फुलांबद्दल वचन बोलतोय, आहे. एकाबद्दल नाही. हा बारकावा लक्षात ठेवा. तुम्ही जर हिंदी नीट शिकला असाल तर तुम्हाला लक्षात येईल की हायवर जेव्हा अनुस्वार असतो तेव्हा हे मी नाही अनेक लावले. वचनातला आहे. हा, ते झालंय सगळं. झालंय. हो हो. हा, चालेल, आपण पुढे जाऊ. बहुतेक निशिगंधाताई बिझी आहेत. सीमाताई. हो. हा, येतं लक्षात? सॉरी. तस्मिन जले, नाही नाही, हरकत नाही. तस्मिन जले पद्मानी मौद्गर पुष्पाणि च मौद्गर सन्ति. पुष्पाणि च सन्ति. हा, हा, नाही, मी सांगत होतो पद्म. की हा हा, पद्म. हायवरचा जो अनुस्वार आहे तो बहुवचनात बहुवचन आहे. दाखवतो. नाहीतर फूल है म्हणजे एक फूल आहे असं आपल्याला वाटतं, नाही, पण है मुळे ते फुले है. आहेत. हा. बस एवढंच मी सांगत होतो. पुढे कोण फूलों येत आहे आता? का सीमाताई येत ना? फूलों का रंग चित्र विचित्र है. हम्म, काय चित्र विचित्र आहे तर रंग बरोबर. म्हणजे म्हणजे रंग काय झालं? करता झालं. बरोबर आहे, फुलों का म्हणजे इथे षष्ठी होईल. अगदी बरोबर आहे, फुलांचा. संबंधकारक आहे. हो. हा. अं, पुष्पाणाम. हे हे म्हणजे एक वचन साधो. नाही, आता एक रंग. फुलांचा रंग म्हणजे रंग एक असणार. बरोबर आहे. हा, म्हणजे ते एक वचन. हा, ठीक आहे. अस्ति. बर, रंग अस्ति. रंगला रंगच म्हणायचं ना. आपण म्हणू ना क्षणभर, काय हरकत आहे? फार फार तर आपण चुकू, पण निदान व्याकरण दृष्ट्या तर आपण करायचा प्रयत्न करू. फुलोंका म्हणजे काय? अनेक बहुवचनामधली षष्ठी वापरायची आहे. वनमची वनम म्हणा बघू. वनम शब्द. वनम वने वनानि वनम वने हा, वनानि. पुढे हा वनस्य
वनयोः वनानां षष्ठी. षष्ठी. म्हणजे मग तसं पुष्पाणाम पुष्पाणाम रंगः रंगः. चित्र विचित्र. चित्रला पण ठीक आहे, हरकत नाही, आपण बघूयात ना, चित्र आपल्याला माहिती नाही आता आता आपण जाणून घेऊ ते. विचित्र रंगला पण त्यांनी वर्ण म्हणतो. वर्ण बरोबर ना, कारण की बघा ना, एक आपण कृष्णाला काय म्हणतो, कृष्ण श्यामवर्ण आहे, हा बरोबर आहे. हो आपण सगळेजण पीतवर्णीय आहोत, हम्म बरोबर आहे. आफ्रिकेतले लोक कृष्णवर्णीय आहेत, युरोपातले लोक हो. श्वेतवर्णीय आहेत, हम्म. बरोबर, हो किंवा गौरवर्ण वर्णीय आहेत, दोन्ही चालेल. म्हणजे रंग म्हणजे वर्ण, हम्म. आणि तो रंग तो वर्ण म्हणून वर्ण. हो. आणि विचित्र, चित्र. आता आपला जो विचित्र आहे ना, तो आपण नेहमी म्हणजे काहीतरी चुकीच्यासाठी. वेगळं ऑड वगैरे असं हम्म. म्हणतो. पण चित्र विचित्र, विचित्र हा संस्कृत मधला खरा अर्थी शब्द असा आहे की ज्याच्यामध्ये विविधता आहे, हम्म. अशा अर्थाने विचित्र आहे. चित्र आहे चांगल्या अर्थ. विचित्र म्हणजे विकृती या दृष्टीने नाही म्हणत वापरत संस्कृत मध्ये. म्हणजे आपण कसं म्हणतो की सीमाताई तुम्ही काहीतरी विचित्र वागू नका, बरोबर आहे, हा आपला मराठीतला हो वाक्प्रचार आहे. हो पण तुम्ही वेगळं काहीतरी वागू नका असं खरं आपल्याला म्हणायचंच, पण आपण त्याला विचित्र म्हणतो. आणि मग संस्कृत मध्ये आपण हाच विचित्र वापरला की आपल्याला वाटतं की अरे इथं कुठे ऑडपणा आहे. पण विविधता या अर्थाने विचित्र वापरलेला आहे. हं? लक्षात ठेवा हे. हो आता हे प्रत्येक भाषेची खोली आहे, काही ठराविक गोष्टी असतात त्या आपल्याला शिकाव्या लागतात. पुढे 5वं, सीमाताई नंतर आता कोण घेतील, विद्याताई तेंडुलकर. उनका आकार भी बहुत मनोहर है. हा, मराठीत करा वाटल्यास वाक्य, म्हणजे तुमच्या जास्त त्यांचा डोक्यात आकार बसेल. सुद्धा खूप मनोहर आहे. हा, त्यांचा उनका आकार, आता म्हणजे उनका उनका म्हणजे कोणाचा, फुलांचा. फुलांचा. हा, मग षष्ठी तस- अनेक हा वचन वापरायला पाहिजे. हा पुष्पाणाम नाही, पुष्पणाम नाही वापरायचं, उनका म्हणले ना आता. उनका म्हटलंय. हा तस्य हा, तसे म्हणजे एक होईल, त्यांचा. तेषाम हा, तस्य तयोः तेषाम षष्ठी. तेषाम छान, मस्त, खूपच छान ताई. तेषाम, तेषाम आकार हा आकारला आकार. आकार बी, बी म्हणजे काय, अपि सुद्धा, सुद्धा म्हणजे अपी. सुद्धा करेक्ट, अगदी बरोबर. अपि आकार अपि बहुत म्हणजे खूपला बहु बहु, ओके ठीक आहे, बहु आपण बहु आता लिहू. मनोहर, मनोहर हा अस्ति. हा, अतीव मनोहर. बघा, अतीव मनोहर सुंदर हा. अतीव सुंदर, मनोहर दोन्ही चालेल. मनोहर म्हणजे मनाला हरण करणारा, बरोबर. हो कृष्णाला आपण म्हणतो ना मुरली मनोहर, हम्म जो मुरली धारण करतो आणि जो आपल्या मनाला हरतो. तेषाम आकारः अपि अतीव सुंदरः अस्ति. करेक्ट. अपि आणि अतीव ही अव्यय आहेत.
म्हणजे अतीव हा जो जे विशेषण आहे बहुत हे अतीव हे आपण पुल्लिंगी स्त्रीलिंगी